राज्यातील 2,52,00,000 बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये आणि रक्षाबंधन चोळणी 3,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे एकत्रितपणे सकाळपासून विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी पोस्ट बँकेमध्ये, एसबीआय बँकेमध्ये गर्दी सुद्धा केलेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी हप्ता सुद्धा काढून आणलेला आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, थेट आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून बटन सुद्धा दाबण्यात आलेलं होतं। भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची कामे केलेली होते त्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची फक्त 2च कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा हप्ता कधी येईल, हप्त्याचे पैसे कधीपासून जमा होतील याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होतात। भरपूर दिवसांपासून वाट सुद्धा पाहत होता, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आज सकाळी 7 वाजल्यापासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून दुसरा टप्पा सुद्धा सुरू होणार आहे। म्हणजेच आजपासून पुढील 3 दिवस अशाच पद्धतीने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चोळणी, 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, प्रत्येक रक्षाबंधनला प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपयांची ओवाळणी देणार आहोत, अशा पद्धतीची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी रक्षाबंधनला बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची ओवाळणी सोडण्यात आलेली होती। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन चोळणी 3,000 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला होता, तर हा निधी आजपासून या प्रमुख बँकेमध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। प्रमुख बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे, परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये म्हणजे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये आणि ओवाळणीचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाहीत। कारण या लाडक्या बहिणीने नकली बनावट कागदपत्रे तयार करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला होता। त्या बहिणींनी सुद्धा 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत। त्यामुळे या 26 लाख बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तार सुद्धा होणार नाही। बघा, ज्या बहिणींना अजून जून हप्ता मिळालेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि जो ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता आहे तर तो हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आणि ओवाळणीचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आज सकाळपासून पहिला टप्पा सुरू करण्यात आलेला आहे, आज दुपारी दुसरा टप्पा सुरू होणार आहे। त्याचप्रमाणे उद्या सकाळी 3रा टप्पा आणि उद्या दुपारी 4था टप्पा सुद्धा होणार आहे। म्हणजेच प्रमुख 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही बहिणींनी सकाळपासून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत। आज सकाळपासून बँकांमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। तर बघा, पैसे पडले की लगेच बहिणी सुद्धा बँकेमधून पैसे काढत आहेत। त्यांना सुद्धा समजलं आहे की भरपूर वेळ बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँकांच्या माध्यमातून हे पैसे
पैसे सुद्धा कट करून घेतले जातात। त्यामुळे सकाळपासून बहिणींनी प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी या 2 हप्त्यांचे पैसे कधी येतील याची प्रतीक्षा सुद्धा करत होते, तर त्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या भरपूर योजनांमध्ये घोटाळे होत आहेत, तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ही अर्जंट सूचना म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जर अजून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की तुम्ही सुद्धा नियमांमध्ये बसत आहात का। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार नियमांमध्ये बसत असणाऱ्या बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे येणार आहेत। ज्या बहिणी नियमांच्या बाहेर असतील अशा बहिणींना हे पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर व्हिडिओ पाहण्यापेक्षा एकच हा व्हिडिओ पाहून जावा, तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आजसाठी प्रमुख 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 20 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या ज्या बहिणी 20 जिल्ह्यामधील असतील त्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे। त्यांच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर झालेला होता। आजपासून हा निधी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या ज्या बहिणींचे अर्ज सध्याच्या स्थितीला पात्र आहेत, त्या पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। ज्या बहिणी अपात्र आहेत, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत, त्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट सुद्धा पाहायची नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार नाहीत। कारण हे पैसे सोडण्या अगोदर तुमच्याकडून नियमांची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पुढच्या 4 वर्षांमध्ये या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, रक्षाबंधन चोळणी मिळवायची असेल, हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील, तर त्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची कामे करायची आहेत। महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत आहे का हे सुद्धा पाहायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट 20 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। लगेच 12 बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांमध्ये आहे का, तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेमध्ये आहे का। बघा, आज सकाळी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे विस्तार करण्यासाठी 3600 कोटींचा निधी या 12 बँकेमध्ये पाठवण्यात आलेला आहे। या 12 बँकेमधून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून सरकारी बँकेमध्ये पैसे आलेले आहेत। आता या सरकारी बँका कोणकोणत्या आहेत त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। जर तुमचं बँक खातं या सरकारी बँकेपैकी असेल तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु खाजगी बँकेमध्ये पैसे येतील का, सहकारी बँकेमध्ये पैसे येतील का, पतसंस्थांच्या बँकेमध्ये पैसे येतील का, सोसायटीच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत का, याची संपूर्ण माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणाला पैसे मिळणार, सर्व मिळून किती पैसे मिळणार, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। आता आपण बघून घेऊयात की मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का। बघा, लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये टोटल 12 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजे 12 हप्त्यांचे 18,000 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत। परंतु काही अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी आमच्याकडे विचारपूस सुद्धा केलेली आहे की आम्हाला 12 हप्त्यांपैकी 8 हप्त्यांचे पैसे मिळाले, 12 हप्त्यांपैकी 4 हप्त्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत,
अशा प्रकारची विचारपूस भरपूर लाडक्या बहिणींनी केलेली आहे। त्यावरती आम्ही आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे हे विचारपूस सुद्धा केलेली होती। त्यावेळेस आदिती तटकरे मॅडमनी माहिती सुद्धा दिलेली आहे की ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। म्हणजेच या चालू महिन्यांच्या हप्त्यांचे पैसे आणि मागील हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे सोडण्यात येणार आहेत। परंतु मागील हप्त्यांचे पैसे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे। तर हे मागील हप्त्यांचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणती कामे करायची आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज आदिती तटकरे मॅडमने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ट्विट करून माहिती सुद्धा दिलेली आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट, रक्षाबंधन चोवाळणी मिळणार आहे। तर ही रक्षाबंधन चोवाळणी आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहे। परंतु आज काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत, काही लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 1000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर कोणाला 1500 रुपये मिळणार, कोणाला 3000 रुपये मिळणार, कोणाला 4500 रुपये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा, सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकेमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजेच भरपूर बहिणींनी सकाळपासून हप्त्यांचे पैसे काढलेले आहेत, कारण त्यांना सुद्धा माहिती होतं की मागच्या वेळेस हप्ता पडला, परंतु त्या हप्त्यामधून भरपूर बँकांनी पैसे सुद्धा कट करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे कट होऊ नयेत याच्यासाठी तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामधून 1 रुपया सुद्धा कटणार नाही, त्याची शाश्वती 100% आम्ही देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो, बँकांकडून नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या नियमांचं पालन केलं तर या ठिकाणी तुमचा हप्ता कटणार नाही, तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा कटणार नाही। तर या बँकेने कोणकोणते नियम लावलेले आहेत ते नियम सुद्धा वाचून दाखवतो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्याची सर्वात मोठी बँक म्हणजे SBI बँक। बघा, SBI ही सर्वात मोठी बँक आहे। या बँकेच्या संपूर्ण भारत देशामध्ये 22,000पेक्षा जास्त ब्रांच आहेत, जास्त शाखा या बँकेच्या आहेत। त्यामुळे SBI बँकेकडून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, बँकांच्या सूचनांचं पालन केलं तर या ठिकाणी तुमचे हप्ते कटणार नाहीत, तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर या बँकांकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, बँकांनी कोणकोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींनो, बँकांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर लाडक्या बहिणी अशा प्रकारे कृत्य करतात की हप्ता पडला की लगेच हप्त्याचे सर्व पैसे काढून आणतात, परंतु बँकेचा नियम आहे की तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स सुद्धा ठेवावा लागत असतो। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये सरासरी 500 रुपयापर्यंत रक्कम सुद्धा ठेवली पाहिजे। काही लाडक्या बहिणी काय करत आहेत की हप्ता पडला की सर्व पैसे काढून घेऊन येत आहेत आणि त्या ठिकाणी परतचा हप्ता पडला की त्या ठिकाणी पैसे सुद्धा कट होत आहेत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या हप्त्यांचे पैसे कट होऊ नयेत, आपल्या बँकेमधील रक्कम कट होऊ नये, तर तुम्ही सुद्धा लाडक्या बहिणींनो खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे। म्हणजेच कमीत कमी 500 रुपये रक्कम ठेवायची आहे, अन्यथा तुमचे पैसे अशाच पद्धतीने कट सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती दिलेली आहे। काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या, त्या अपडेट आपण सुद्धा पाहिलेले आहेत। बघा, ज्या लाडक्या बहिणींनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल त्याच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती समजणार आहे, त्याच लाडक्या बहिणींचा फायदा होणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी 2 मिनिटं 3 मिनिटं हा व्हिडिओ पाहिलेला असेल त्या लाडक्या बहिणींचा फायदा होणार नाही, कारण YouTube असेल, Facebook असेल अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत। तर या अफवांमधून भरपूर लाडक्या बहिणींची फसवणूक सुद्धा होतच आहे। बघा, 2 दिवसांपूर्वी एक गोष्ट सुद्धा घडलेली आहे, ती गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितलेली होती, परंतु KYC ची वेबसाईट भरपूर लाडक्या बहिणींना WhatsAppवरून पाठवण्यात आलेले होते। त्या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींनी आपला बँक नंबर, आपला खाते नंबर सुद्धा टाकलेला आहे आणि त्यांच्या बँकेमधून भरपूर मोठी रक्कम सुद्धा गायब
गायब झालेले आहे, चोरी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही आमच्या चॅनलचे सबस्क्राइब का असाल आणि तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिलेला असेल तर तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि सत्य माहिती आपण सुद्धा देतच असतो आणि आता सुद्धा तुम्हाला सत्य माहिती देणार आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की आम्हाला किती पैसे मिळतील, कधीपासून पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळतील। अगदी एका मिनिटामध्ये सांगतो, तुमचा एवढा वेळ घेतलेला आहे, अजून 1 मिनिट वेळ द्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला अगदी महत्त्वाची माहिती समजणार आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं, ज्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न 2.5 म्हणजे 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल, ज्या बहिणींचं उत्पन्न, ज्या बहिणी सरकारी नोकरीला नसतील, अशाच बहिणींना हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच 2024 मध्ये ज्या पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्याच पात्रता या वर्षामध्ये सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, बँकांची आणि जिल्ह्यांची यादी सांगून टाकणार आहे, परंतु एक गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला रक्षाबंधनचे वाणे, 2 हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे टोटल मिळून किती पैसे मिळणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता सोडण्यात आलेला आहे, त्यांना आता जुलैचा हप्ता रक्षाबंधनच्या अगोदर विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच बहिणींना टोटल मिळून 1500 रुपये जुलैचे मिळणार आहेत। अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची तारीख फिक्स झालेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा आपणवरती विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। बघा आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर 1 दिवस तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। अजून ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली नाही। बघा सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत, 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच रक्षाबंधनच्या अगोदर पैसे येतील, तुम्ही महत्त्वाची कामे करायची आहेत। याच्यामध्ये आधार कार्ड बँकेला लिंक करा, आधार कार्ड अपडेट करा, घरामध्ये 2च महिला लाभ घेत आहे का हे सुद्धा पाहायचं आहे, अन्यथा सर्व महिलांचे लाभ बंद सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं, रक्षाबंधनच्या अगोदर 1 दिवस पैसे येतील, तुम्हाला सर्व माहिती पोहोचावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे।